नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आपण समाजशास्त्रामध्ये 5वं प्रकरण अभ्यासत होतो। या 5व्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक चळवळी। आणि या सामाजिक चळवळीमध्ये आपण पहिला भाग याचा पाहिला होता, सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये आणि सामाजिक चळवळीची कारणं। हा भाग आपण संपवला होता। तर पहा, सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन हा भाग जर आपण पाहिला तर या दोन्ही प्रक्रियेचा अतिशय जवळचा असा परस्पर संबंध आहे। सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन या दोन्हीचाही परस्पर स्वरूपाचा या ठिकाणी संबंध आहे। या दोन्ही प्रक्रियेमध्ये घनिष्ठ स्वरूपाचा या ठिकाणी संबंध आहे। सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ या दोन प्रक्रिया जर आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला काही फरक सुद्धा सांगता येतो। आता सामाजिक चळवळ जर आपण पाहिली तर सामाजिक चळवळीचं स्वतःचं एक जीवनचक्र असतं। या सामाजिक चळवळीचा उदय होतो, विकास होतो आणि ऱ्हास होतो, म्हणजे एक जीवनचक्र निश्चित असं आहे। आणि सामाजिक परिवर्तन जर आपण पाहिलं तर सामाजिक परिवर्तनाचा असा कुठलाही अनुक्रम असलेला आपल्याला दिसत नाही। म्हणजे सामाजिक चळवळीचा या ठिकाणी अनुक्रम असतो, परंतु सामाजिक परिवर्तनाचा मात्र असं अनुक्रमण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। दुसरा आपल्याला भेद सांगता येतो, फरक सांगता येतो। सामाजिक चळवळ एक सुसंघटित आणि जाणीवपूर्वक नियोजित स्वरूपाचा हा प्रयत्न आहे। सुसंघटितपणा आहे, जाणीवपूर्वक नियोजन करून या ठिकाणी सामाजिक चळवळ हाती घेतली जाते। तर सामाजिक परिवर्तन जर आपण पाहिलं तर सामाजिक परिवर्तन हे अंतर्गत परिवर्तनाचा हा भाग आहे। बऱ्याच वेळेस हे जाणीवपूर्वक केलेला संघर्ष या ठिकाणी असत नाही। तिसरा भेद अथवा तिसरा फरक आपल्याला सांगता येतो, सामाजिक चळवळ जी आहे सर्वच समाजामध्ये जरी ती आढळत असली तरी आपल्याला म्हणता येतं सर्वच कालखंडामध्ये चळवळ घडून येतातच अशातला भाग नाही। तर सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की सामाजिक परिवर्तन हे अपरिहार्य आहे, ते सार्वत्रिक स्वरूपाचं आहे। म्हणजे सामाजिक परिवर्तन हे घडतच असतं। विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः या 3 पद्धतीच्या आधारे आपल्याला सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन याचा अर्थ आपल्याला सांगता येतो, किंवा यामधला तफावत आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी सांगता येते। त्यानंतरचा महत्वाचा भाग आहे तो आहे भारतातील स्त्री चळवळ। तर पहा, भारतीय समाज व्यवस्था यामधील जी 50% लोकसंख्या आपण स्त्रियांची म्हणतोय, या स्त्रियांच्या असलेल्या 50% लोकसंख्येची भारतीय लोकसंख्येतील स्थिती जर आपण पाहिली तर ती अतिशय दयनीय स्वरूपाची होती। कारण की पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीवरती जाचक स्वरूपाचे निर्बंध लादण्यात आलेले होते। जाचक स्वरूपाचे निर्बंध होते, स्त्री आणि पुरुष अशी असमानता या ठिकाणी मानली होती। आणि त्यामुळे लोकसंख्येमधील हा जो 50% वर्ग आहे ज्याच्यावरती अन्याय आणि अत्याचार होतोय, स्त्रियांना आपण गुलामगिरीचं जीवन या ठिकाणी जे दिलेलं आहे, अशा स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारतीय स्त्रीलाही पुरुषाबरोबरचा समान स्वरूपाचा अधिकार या ठिकाणी देण्यासाठी भारतामध्ये मग स्त्री चळवळी या ठिकाणी जन्माला आल्या। मग भारतामध्ये निर्माण झालेल्या या ज्या काही स्त्री चळवळी होत्या त्याची व्याप्ती काय होती, त्याचा विस्तार कशा पद्धतीने होता, आणि मग या चळवळीचा प्रभाव भारतात जगात कशा पद्धतीने पडला,
या संदर्भातला अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला काही टप्प्यामध्ये भारतामधील स्त्री चळवळीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो सामाजिक सुधारणांचा परिणाम. आता पहा, भारत आणि भारतामध्ये हाती घेण्यात आलेल्या सामाजिक सुधारणा. आता राजाराम मोहन राय यांच्यापासून आपण अभ्यासलं की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समाज सुधारणांचं वारं हे राजाराम मोहन राय या समाज सुधारकापासून भारतामध्ये सुरू झालं. आणि यावेळेस पासूनच मग महिला चळवळ ही या ठिकाणी अस्तित्वात आहे. एकूणच महिला चळवळीचा विचार जर आपण केला तर 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये स्त्री चळवळीला या ठिकाणी प्रारंभ झाला. यामध्ये मग स्त्रियांच्या छोट्या गटानं आणि भारतामधील जे पुरोगामी विचारसरणीचे पुरुष आहेत, ज्यांना की वाटतंय की स्त्रीला या गुलामगिरीतून आपण मुक्त केलं पाहिजे, असे पुरोगामी विचारसरणीचे पुरुष मंडळी या सगळ्यांनीच मग स्त्रियांच्या असमान स्थितीचा मुद्दा या ठिकाणी उचलून धरला अथवा अधोरेखित केला की भारतीय स्त्रीला असमान स्वरूपाचा दर्जा या ठिकाणी आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये स्त्री चळवळीचे अनेक प्रकार या ठिकाणी होते. या अनेक प्रकारापैकी एक प्रकार होता सामाजिक सुधारणांचा परिणाम. आता पहा, भारतामध्ये समाज सुधारणेची चळवळ आपण म्हटलं की रॉय यांच्यापासून सुरू झाली. मग त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज असेल, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आर्य समाज असेल. या ब्राह्मो समाजानं आणि आर्य समाजानं महिला मंडळ तयार केली होती. महिला मंडळ यांनी महिला मंडळ तयार केली होती आणि त्यामुळं स्त्रियांना विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी व्हायला लागली. स्त्रीविषयक सुधारणांच्या संदर्भामध्ये विचाराची देवाणघेवाण व्हायला लागली. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातील विचार करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम ब्राह्मो समाज आणि आर्य समाजाने या ठिकाणी केलं. आणि यामधून मग अनेक सुधारक आपल्याला सांगता येतात. मग राजाराम मोहन राय आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, बहिरामजी मलबारी आहेत. अशा अनेक समाज सुधारकांनी मग समाजामध्ये निर्माण झालेली असमानता, समाजामध्ये निर्माण झालेला स्त्री आणि पुरुष हा भेदभाव, यामधून निर्माण झालेल्या वाईट प्रथा आणि परंपरा यांना आव्हान देण्याचं काम केलं, त्या नाकारण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि मग असे हे समाज सुधारकांनी एकत्रितपणे जो प्रयत्न या ठिकाणी हाती घेतला, याला या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या ब्रिटिश सरकारनंही चांगला प्रतिसाद दिला. आणि ब्रिटिश सरकारनंही चांगला प्रतिसाद देऊन या समाज सुधारकाच्या कार्याचा परिणाम म्हणून आपण म्हणूया की ब्रिटिशानं या ठिकाणी अनेक कायदे आणले आणि या कायद्याच्या द्वारे स्त्रियांची जाचक अशा प्रथा, परंपरा आणि रूढीमधून मुक्तता करण्याचा प्रयत्न कायदेशीररित्या ब्रिटिशांनी या ठिकाणी हाती घेतला. आता हे त्यांनी केलेले कायदे जर आपण पाहिले तर या कायद्यामध्ये आपल्याला सांगता येतं 1829 ला सती प्रतिबंधात्मक कायदा आला. 1856 ला विधवा पुनर्विवाह कायदा आला. या कायद्यानं विधवेला पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळाला. 1870 ला स्त्री भ्रूण हत्या निवारण कायदा 1870 ला आला. 1891 मध्ये द एज ऑफ कन्सेंट अँड मॅरेज ऍक्ट आला. पहा, हे कायदे जर आपण पाहिले तर हे कायदे पुरोगामी होते. हे कायदे जर आपण पाहिले तर स्त्रीवर जी जाचक स्वरूपाची बंधनं लादण्यात आलेली आहेत, या बंधनातून
स्त्रीला मुक्त करणारे हे कायदे होते. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी समाज सुधारकांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी ब्रिटिशांनीही त्याला प्रतिसाद या ठिकाणी दिला. आणि यामधून मग भारतीय स्त्रीला पुरुषाबरोबरचा दर्जा देण्याचा प्रयत्न सुरू झाला. आता पुरुषाच्या बरोबरचा दर्जा जर स्त्रीला द्यायचा असेल तर त्याला शिक्षित करणं गरजेचं होतं. स्त्रीला शिक्षित करणं गरजेचं होतं. कारण की पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. तिला शिक्षित करणं गरजेचं होतं. तिला जागृत करणं गरजेचं होतं. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुलं करणं गरजेचं होतं. आणि यासाठी एक कार्य एका महिलेनं या ठिकाणी केलं, ती की जी की जन्मानं आयरिश होती, भारतीय नव्हती. त्या आयरिश स्त्रीचं नाव आहे मार्गारेट कझिन. मार्गारेट कझिन यांनी सध्याच्या चेन्नईमध्ये आणि त्यावेळेसच्या मद्रासमध्ये एक संघटन स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव आहे इंडियन वुमेन असोसिएशन. कझिन यांनी एक संघटन स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव आपण म्हटलं इंडियन वुमेन असोसिएशन नावाचं संघटन त्यांनी चेन्नईमध्ये मद्रासमध्ये स्थापन केलं. आणि स्त्री संघटनेची मुहूर्तमेढ भारतीय समाज व्यवस्थेमध्ये रोवली गेली. आतापर्यंत असं संघटन नव्हतं जे की स्वतंत्र रीतीनं स्त्रियांसाठी काम करणार होतं, कार्य करणार होतं. इंडियन वुमेन असोसिएशन या ठिकाणी निर्माण झालं. भारतामधला हा पहिला स्त्रीवादी गट होता. भारतामधला हा पहिला स्त्रियांसाठी कार्य करणारं संघटन या ठिकाणी होतं. आणि मग अशा या संघटनेच्या मार्फतच पुण्यामध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं. पुणे या ठिकाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं. शिक्षण विषयाच्या आपापल्या कल्पना या ठिकाणी मांडल्या गेल्या. या परिषदेमध्ये भारतातील स्त्रीला शिक्षणासाठी तिला प्रोत्साहित केलं पाहिजे, तिला प्रेरणा दिली पाहिजे, या कल्पना या ठिकाणी मांडल्या. आणि स्त्रीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं, प्रेरित करणं, ते प्रत्यक्षात यावं यासाठी 1926 ला अखिल भारतीय महिला कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली. स्त्रीला शिक्षणासाठी प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं यासाठी 1926 ला अखिल भारतीय महिला कॉन्फरन्सची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. आणि या पद्धतीनं मग आपण म्हणूया की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आता स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणारं कार्य सुरू झालं. आता हे जे काही कार्य या ठिकाणी हाती घेतलं जात होतं यावरती ब्रिटिशाचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. महिलांनी स्वतःला शिक्षित करावं, स्वतः त्या प्रेरित व्हाव्या आणि उत्स्फूर्तपणे महिलांनी या शिक्षण प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सहभागी नोंदवावं, असा हा उदारमतवादी दृष्टिकोन या ठिकाणी या संघटनात्मक कार्यामधून निर्माण झाला. आणि यामधून महिला मग शिक्षित व्हायला लागल्या. परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या महिला शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडल्या, शिक्षित झाल्या, ज्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला, अशा लाभार्थी महिला जर आपण पाहिल्या तर या साधारणतः उच्च जातीतील आणि उच्चभ्रू पार्श्वभूमी असलेल्या महिला या सुरुवातीला शिक्षित झाल्या. परंतु आपण म्हणूया की स्त्री वर्ग आता शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडायला लागला. आणि यामधून भारतीय महिलांमध्ये आत्मप्रतिष्ठा आणि आत्मभावनाची जाणीव मात्र या चळवळीमधून या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी स्त्री आता घराच्या बाहेर पडायला लागली. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतोय राष्ट्रीय चळवळीचा परिणाम. राष्ट्रीय चळवळ, भारताचा स्वातंत्र्य लढा आपण म्हणूया. आता भारताचा स्वातंत्र्य लढा आपण लढत होतो आणि असा हा भारतीय स्वातंत्र्य लढा जो आपण लढत होतो यामध्ये पुरुषाप्रमाणे महिलांनीही आपला सहभाग नोंदवला होता. गांधीजीने या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यासाठी जी काही विविध आंदोलनं हाती घेतली
जे विविध लढे या ठिकाणी हाती घेतले, त्यामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भारतीय महिलांनीही सहभाग नोंदवलेला दिसतोय. या राष्ट्रीय चळवळीचा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव या ठिकाणच्या महिलांवरही पडला आणि त्यामधून स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय स्त्रियांचा सहभाग या ठिकाणी वाढायला लागला. आता स्वातंत्र्य लढा लढत असताना पुरुष स्वातंत्र्य सैनिकांना ज्यावेळेस ब्रिटिश तुरुंगामध्ये डांबत होते, तुरुंगामध्ये टाकत होते, तेव्हा हा स्वातंत्र्य लढा पुढे नेण्याचं काम या ठिकाणच्या महिला वर्गाने केलं, जे की कार्य अतिशय आव्हानात्मक स्वरूपाचं होतं. कारण की पुरुष नेत्यांना तुरुंगामध्ये डांबलं जायचं आणि स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वाची जबाबदारी या ठिकाणच्या महिलांवर येत होती आणि ती जबाबदारी अतिशय चोखपणे या ठिकाणच्या महिलांनी पार पाडली. मग यामध्ये विजयालक्ष्मी पंडित असतील, ॲनी बेझंट असतील, सरोजिनी नायडू असतील, या सगळ्याच महिलांनी मग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरारीनं सहभाग नोंदवलेला दिसतोय. ॲनी बेझंट यांनी स्वतंत्र अशी होम रूल चळवळ या ठिकाणी स्थापन केली होती. होम रूल चळवळीच्या मार्फत या ठिकाणी शैक्षणिक कार्य आणि तरुणांना जागृत करण्याचं कार्य त्या करत होत्या. सरोजिनी नायडूचं चित्र जर आपण पाहिलं तर महिलांना मताधिकार मिळाला पाहिजे, कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्वही यांनी केलं. याचबरोबर अनेक महिलाही या ठिकाणी सहभागी होत्या. यामध्ये मथुलक्ष्मी रेड्डी आहेत, राजकुमारी अमृता कौर आहेत, सरला देवी आहेत, सुचिता कृपलानी आहेत, अरुणा असफ अली आहेत. या सर्वच महिलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरारीनं सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसतोय. महात्मा गांधीजीनं जे 1942 ला चले जाओ अथवा भारत छोडो आंदोलन जे हाती घेतलं, या आंदोलनामध्येही महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला दिसतोय. आणि या आंदोलनामध्ये महिलांनी जो सहभाग नोंदवला त्या संदर्भात असं म्हटलं जातं की भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शिस्तबद्ध सैनिक म्हणून महिलांचा उल्लेख केला जातो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शिस्तबद्ध सैनिक असं उल्लेख साधारणतः महिलांचा या लढ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे स्वातंत्र्य उत्तर कालखंड. स्वातंत्र्य उत्तर कालखंड. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये मग स्त्री चळवळीची स्थिती काय होती. आता पहा, स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये स्त्री चळवळीची जी तीव्रता होती ही तीव्रता या ठिकाणी कमी होत गेली, कारण की राजकीय स्वातंत्र्य या ठिकाणी महिलांना दिलं होतं. या राजकीय स्वातंत्र्यामुळे महिलांच्या चळवळीचं मूळ लक्ष आणि हेतू या ठिकाणी झाकला गेला. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व समान आहेत, स्त्री आणि पुरुष असा भेद भारतीय राज्यघटनेला मान्य नव्हता. राज्यघटना ही समानता आणि न्याय बहाल करणारी या ठिकाणी होती. त्या प्रकारची अनेक कलम राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. त्याबरोबरच स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये इतर आंदोलनही या ठिकाणी निर्माण झाली. यामध्ये आदिवासींची असतील, आर्थिक पेच प्रसंगाची असतील अथवा विद्यार्थ्यांची आंदोलनं असतील, ही जी आंदोलनं इतर आंदोलनं जी या ठिकाणी हाती घेतली किंवा इतर आंदोलनं जी आली आणि त्यामुळे स्त्री चळवळीच्या मूळ उद्देशाकडे या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये स्त्री चळवळीकडे या ठिकाणी दुर्लक्ष झालं. यामधून 1975 ते 1985 हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे, हे जे दशक आहे, हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर झालं. 1975 ते 1985 आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्र संघानं 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं.
संयुक्त राष्ट्र संघ. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. म्हणजे साधारणतः या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दशक 1975 ते 1985, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिलांकडे विशेष असं लक्ष देण्यासाठीच हे दशक साजरं करण्यात आलं. 1975चं हे महिला वर्ष म्हणून या ठिकाणी साजरं करण्यात आलं. यावेळेस भारतामध्ये मग महिलांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये महिलांच्या सध्याची स्थिती काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापित करण्यात आली, गठीत करण्यात आली. या समितीनं 1974 मध्ये आपला अहवाल प्रकाशित केला. महिलांच्या स्थितीचा अभ्यास करणारी समिती स्थापन झाली. या समितीनं 1974 मध्ये आपला अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल जो या ठिकाणी प्रकाशित केला त्या अहवालाला काय म्हटलं जातं? टुवर्ड्स इक्वॅलिटी, समानतेच्या दिशेने. टुवर्ड्स इक्वॅलिटी, समानतेच्या दिशेने हा अहवाल या ठिकाणी प्रकाशित झाला आणि या अहवालामध्ये काही बाबी नोंदवण्यात आल्या, स्पष्ट करण्यात आल्या. आता हा अहवाल जर आपण पाहिला तर या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात असलेल्या बाबी असं सांगतं की महिला या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दखलपात्र नाही. म्हणजे महिलांची म्हणावी तशी दखल स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये घेतली जात नाही असं स्पष्ट केलं. भारतीय समाज आणखीनही पुरुष प्रधान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी महिलांवरती मोठ्या प्रमाणात हिंसा होते, हिंसाचार वाढतोय. पहा, पहिलं त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या महिला या दखलपात्र नाहीत, पुरुष प्रधान समाज आहे. महिलावरील हिंसाचाराच्या घटना या ठिकाणी घडत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी भेदभाव आणि शोषण आहे. स्त्री आणि पुरुष असा भेदभाव आहे आणि महिलांचं शोषण या ठिकाणी केलं जातं. या सर्व महत्वपूर्ण स्वरूपाच्या बाबी 1974 मध्ये आलेल्या या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आल्या. म्हणजे म्हणावी तशी सुधारणा या ठिकाणच्या महिलांमध्ये झालेली दिसत नाही. हा अहवाल सांगतोय की महिलांच्या अनेक समस्या आहेत, महिलांच्या अनेक मुद्द्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलेला आहे असा हा अहवाल सांगतोय. आणि त्यामुळे मग आणखीन महिलांकडे लक्ष देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली. कारण की महिलांवरील हिंसात्मक स्वरूपाच्या घटना वाढत होत्या, महिलांची लैंगिक प्रतिमा या ठिकाणी निर्माण होत होती, महिलांनाही या ठिकाणी समानतेसाठी वैधानिक मागण्यावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर 1980चं दशक जर आपण पाहिलं, 1980 हे इसवी सन जर साधारणतः आपण पाहिलं तर 1980च्या कालावधीमध्ये महानगरामधील महिला मोठ्या प्रमाणात जागृत झाल्या. मग मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल या ठिकाणच्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या. याच कालावधीमध्ये महिला विषयक अनेक नियतकालिका सुद्धा प्रकाशित झाली. या नियतकालिकामध्ये आपल्याला सांगता येतं बायजा आहे, द फेमिनिस्ट नेटवर्क आहे, मानुषी आहे, यासारखी महिला विषयक नियतकालिकही या ठिकाणी आली की ज्यामधून महिलांचे प्रश्न मांडण्याचं काम केलं गेलं. आंतरराष्ट्रीय महिला दशक जे आपण 1975 ते 1985 साजरं करत होतो, याच्या शेवटच्या दशकामध्ये आपण म्हणूया, शेवटच्या वर्षामध्ये आपण म्हणूया, म्हणजे 1985ला स्त्री चळवळीचा केंद्रबिंदू या ठिकाणी बदलत होता. या कालावधीमध्ये भारतामध्येही अशी अनेक प्रकरणं घडली की ज्यामुळे स्त्री चळवळीला एक वेगळं वळण या ठिकाणी प्राप्त झालं. तर भारतामध्ये काही निर्णायक स्वरूपाची प्रकरणं जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला सांगता येतं 1972चं मथुरा बलात्कार प्रकरण आहे.
1972 मथुरा बलात्कार प्रकरण, 1987 राजस्थानमधील रूपकंवर सती प्रकरण आहे, आणि दिल्लीमध्ये अलीकडील कालावधीमध्ये घडलेलं 2012चं निर्भया बलात्कार प्रकरण आहे. म्हणजे हिंसात्मक स्वरूपाच्या घटना महिलांच्या संदर्भातल्या या ठिकाणी वाढत होत्या. महिलांवरील गुन्हेगारीच्या घटना वाढत होत्या. म्हणजे साधारणतः आधुनिक कालावधीमध्ये महिला हिंसात्मक घटना कमी होण्याच्या ऐवजी 80च्या दशकानंतर मात्र या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. अलीकडील कालावधी जर आपण पाहिला तर यामध्ये आता दलित स्त्रीवादी चळवळ ही निर्माण झाली. दलित स्त्रीवादी चळवळीचा उदयही या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे या पद्धतीनं आपण म्हणूया की स्वातंत्र्य उत्तर कालावधीमधील स्थिती आपल्याला सांगता येते. शेवटचा मुद्दा आहे महिला सबलीकरणाकडे वाढ. महिला सबलीकरणाकडे आपली चाललेली वाटचाल. तर महिलांचं सबलीकरण करणं, तेव्हा भारतामध्ये जी स्त्री चळवळ निर्माण झाली सुरुवातीला ही शहरी भागापुरती मर्यादित होती, परंतु या चळवळीचं लोण आता ग्रामीण भाग आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचलं. शहरी भागातून ग्रामीण भाग आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचलं. लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपामध्ये चळवळीशी संलग्न महिला कार्यरत आहेत. चळवळीशी ज्या महिला या ठिकाणी जोडल्या गेल्या त्या लाभार्थी तरी आहेत अथवा आपण म्हणूया त्या सहभागी तरी आहेत. या पद्धतीने महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या. हे जे महिलांचं सबलीकरण या ठिकाणी आपल्याला करावयाचं आहे, यामध्ये अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यामध्ये पत्रकार आहेत, शिक्षणतज्ञ महिला आहेत, डॉक्टर्स आहेत, उद्योजक महिला आहेत. यांनी मग उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि स्त्री चळवळ ही समाजभिमुख आणि बहुउपयोगी चळवळ म्हणून या ठिकाणी आता पुढे यायला लागली. समाजभिमुख आणि बहुउपयोगी चळवळ म्हणून पुढे यायला लागली. चळवळीची उत्क्रांती आणि व्याप्तीचं वर्णन, उत्क्रांती आणि व्याप्ती याचं वर्णन केवळ कालानुसार अथवा विचारानुसार अथवा भौगोलिक मापदंडाच्या आधारे या ठिकाणी करता येत नाही. तर चळवळ ही अनेक टप्प्यातून या ठिकाणी जात असलेली आपल्याला दिसते आणि अशा चळवळीच्या सबलीकरणाच्या चळवळीची मूलभूत अशी 3 उद्दिष्टही आपल्याला असलेली दिसत आहेत. ही मूलभूत स्वरूपाची उद्दिष्ट जर आपण पाहिली तर पहिलं आपल्याला सांगता येतं समान हक्कासाठी संघर्ष. दुसरं सांगता येतं भेदभावाची प्रथा नष्ट करणं. आणि तिसरं आणि शेवटचं आपल्याला सांगता येतं स्त्रियांना सबल व सक्षम बनवणे किंवा करणे आहे. आणि यामधून मग सकारात्मक स्वरूपाचा सहभाग या ठिकाणी महिलांचा असेल, पुरोगामी पुरुषांचा असेल, स्वयंसेवक संस्थांचा असेल आणि सरकारचा असेल. या सगळ्यांचाच आपण म्हणूया सकारात्मक स्वरूपाचा सहभाग या ठिकाणी निर्माण होऊन खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रीच्या सबलीकरणाला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते आपण म्हणूया. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः या 4 मुद्द्याच्या आधारे आपल्याला भारतातील स्त्री चळवळ हा भाग या ठिकाणी स्पष्ट करता येतो. या ठिकाणी आपण थांबूया.